हे आहे श्रीदेव आजूबाजूचं देवस्थान आहे बघा. हे बघा, आणि या ठिकाणचा जो एरिया आहे ना तो इथे फुलांनी सजवलेला आहे. हे बघा, या ठिकाणी इथे दिवसभरापासून इथे भरपूर सारी इथे हार अर्पण करण्यात आलेले आहे. मंदिरामध्ये ना दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण मंदिरामध्येच आहोत. आणि मंदिरामध्ये इथे भाविकांची तुम्ही गर्दी पहा तर इथे भरपूर आहे. मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे. खूप सुंदर असं दर्शन आपल्याला भेटलेलं आहे. आणि पहिल्यांदाच आपण या केरीच्या आजोबाच्या जत्रेला आलेलो आहोत. खूप भारी वाटलं. इथे कोकण कन्या एक्सप्रेस आणि इथे मांडवी एक्सप्रेस अशा दोन गाड्या आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, भैया किती का बघितलं. अशा प्रकारे ही भांडी आपण घरी जरी नेली तरी ती तुटणार नाही. या ठिकाणी सुद्धा एक मुलगा आहे, तोही सुद्धा इथे गाडी चालवतोय. तो काय करतोय? नमस्कार मंडळी, मी हर्षद चव्हाण तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल हर्षद चव्हाणच्या नावाने. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी आज आपण चाललो आहोत गोवा राज्यातील केरी या गावामध्ये श्रीदेव आजोबा मंदिराचा वार्षिकोत्सव आहे, तर तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत. हे जे मंदिर आहे ना ते केरी बीचच्या बाजूलाच आहे आणि त्या मंदिराचा जो वार्षिकोत्सव आहे तो खूप मोठा भरतो. तर तेच पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत. आणि समुद्राच्या जवळ असलेली ही जत्रा खूप भारी असते. तुम्ही जर हा व्हिडिओ जर बघत असाल तर पुढल्या वर्षी नक्की या जत्रेला भेट द्या. ह्या देवस्थानाचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही कुठचाही इथे नवस बोलला तर तो पूर्ण होतो असे म्हटले जाते. तर आता आपण जाऊया थेट या मंदिरामध्ये आणि हा जत्रोत्सव ना कशा प्रकारे आहे ना तो पाहू आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. मंडळी, आता आपण आहोत जत्रेमध्ये आणि 50 किलोमीटरचं अंतर पार करत आपण आता पोहोचलेलो आहोत जत्रेमध्ये. तर ना तुम्ही माझ्या मागे पाहताय ना, इथूनच जत्रेला सुरुवात होते आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला इथे भरपूर दुकाने लागलेली आहेत. कुठची दुकानं आहेत ते तुम्हाला दाखवतो. पण पहिल्यांदा ना आता आपण पहिल्या मंदिरामध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि त्यानंतर ना जत्रा कशा प्रकारे आहे ना ते पाहू. चला, आता आपण मंदिरामध्ये चाललेलो आहोत आणि आता आपण रांगेमध्ये उभे आहोत आणि इथून ते तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. मंडळी, आता आपण आहोत मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये ना इथे तुम्ही पाहता ना की हा मोठाच्या मोठा इथे पेंडॉल आहे आणि इथे मस्तपैकी सजवलेला आहे. आणि त्यामध्ये इथे तुम्हाला इथे बघा केळीचे घड आहेत ना ते या ठिकाणी पाहायला भेटतात. इथे हारांची दुकानं, इथे नारळ आहेत, केळी आहेत, अगरबत्ती आहेत, त्यांची दुकानं इथे पाहायला भेटतात. हे बघा, इथून जी सुरुवात होतात ना ते इथपर्यंत आहेत. हे बघा, त्यानंतर इथे जी रांग आहे म्हणजे आपण मगाशी या रांगेमध्ये जे उभे होतो ना तिथून आपल्याला इथे जायचं आहे आणि त्यानंतर डायरेक्टली त्या मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. तर आपण त्यानंतर आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ. तर आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि इथे झिकझॅक अशी लाईन आहे आणि ती अशी करत आपण आता डायरेक्ट मंदिराच्या इथे पायथ्याशी पोहोचणार आहोत. आणि ही जी सिंगल लाईन आहे ना तुम्ही पाहताय ना, ही सिंगल लाईन करत आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि आपल्याला इथपर्यंत आता जायचं आहे. आपण बरोबर मंदिराच्या पायथ्याशी आहोत आणि हे बघा श्री आजोबा देवस्थान. हे आहे श्रीदेव आजोबाचं देवस्थान. हे बघा, हे बघा, आणि या ठिकाणचा जो एरिया आहे ना तो इथे फुलांनी सजवलेला आहे. हे बघा, या ठिकाणी इथे दिवसभरापासून इथे भरपूर सारी इथे हार अर्पण करण्यात आलेले आहे. हे बघा, आणि हे जे घड आणतायत ना ते नवस पूर्ण झाल्यावर आणतात. हे बघा, ह्या काकांचा सुद्धा इथे नवस पूर्ण झाल्यामुळे त्यांनी इथे घड आणलेला आहे केळीचा मोठा. मंदिरामध्ये ना दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण मंदिरामध्येच आहोत आणि मंदिरामध्ये इथे भाविकांची तुम्ही गर्दी पहा तर इथे भरपूर आहे. मंदिर ना आतमध्ये आहे आणि त्याच्यावरती ना इथे देवी देवतांचे इथे आपल्याला मूर्ती पाहायला भेटते. हे बघा,
इथे या ठिकाणी गणपती आहे, ऋषीमुनी आहेत, कृष्ण आहेत. हे बघा या ठिकाणी सुद्धा इथे शंकर भगवान आहे, विष्णू आहे, त्यानंतर विविध प्रकारच्या ज्या आहेत ना मूर्त्या त्या या ठिकाणी आहेत. म्हणजे हा जो पूर्ण जो एरिया आहे ना इथे देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. बघा मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे. खूप सुंदर असं दर्शन आपल्याला भेटलेलं आहे आणि पहिल्यांदाच आपण या केरीच्या आजोबाच्या जत्रेला आलेलो आहोत. खूप भारी वाटलं आणि आता आपण ना जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी निघालोय. तर काय काय दुकानं लागली आहेत ना तुम्हाला मी दाखवतो आणि वेगळं युनिक काय आपल्याला आज पाहायला भेटतंय ना ते बघा व्हिडिओ. चला तर आपण ना बरोबर मंदिराच्या समोर आहोत आणि मंदिराच्या समोर ना इथे विविध प्रकारची दुकानं लागलेली आहेत. इथे मोस्टली जर पाहायला गेलं ना आपण तर इथे लाल खाज्यांची दुकानं आपल्याला पाहायला भेटतात. आपल्याकडे इथे पिवळ्या कलरचं खाजं असतं, ऑरेंज कलरचं खाजं असतं, पण इथे लाल कलरचं खाजं जे आहे ना ते फेमस आहे या ठिकाणी. हे बघा जास्त करून इकडची लोक आहेत त्यांची जे लोकल दुकानं असतात. आपल्याकडे कशी जत्रेमध्ये लोकल दुकानं असतात तशीच या ठिकाणी सुद्धा असतात. बघा मग अशी आपण इथे आलो ना तिथे जायचं आहे आणि आता आपण बरोबर केरी बीचवर आहोत. ही जी अख्खी जागा आपल्याला दिसते ना ही पूर्णची पूर्ण इथे केरी बीचची आहे. आपण जर कधी येत असाल ना या मंदिरामध्ये तर इकडची जागा खूप रिकामी वाटेल आणि आत्ता ही भरलेली आहे म्हणजे जत्रेमुळे. आणि इथे जत्रेला इथे मोठं दुकान लागलेलं आहे खेळण्यांचं. इथे कोणतीही वस्तू 100 रुपये. हे बघा इथे कोकण कन्या एक्सप्रेस आणि इथे मांडवी एक्सप्रेस अशा 2 गाड्या आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा तर आता आपण घराकडच्या दिशेने चाललेलो आहोत. तर इथे ना बरीच दुकानं आहेत. तर आपल्याला चटई वगैरे पाहिजे असेल, छोटे मॅट्स वगैरे, मोठे मॅट, घरात लागणाऱ्या वस्तू किंवा पायपुसणी वगैरे त्याचं दुकान या ठिकाणी इथे मांडण्यात आलेलं आहे. आणि इकडचा एरिया आहे ना तो इथे जास्त गजबजलेला आहे इथे आज जत्रेनिमित्त. आणि लहान मुलांच्या इथे खेळण्यांचं दुकान आहे इथे. त्यानंतर आता कमानीच्या खाली आहोत आणि कमानीच्या खाली ना आपल्याला दुकान पाहायला भेटतात ते म्हणजे इथे जात्यांचं, ते तुळसचं, त्यानंतर पाटा वरवंटा त्या ठिकाणी इथे आहे. त्यानंतर इथे प्लास्टिकच्या बॉटलचं दुकान इथे आहे. थोडंसं पुढे गेलो ना ते लहान मुलांचे इथे गॉगल्स आहेत. त्यानंतर मोठ्यांचे पण गॉगल्स आपल्याला पाहायला भेटते. या ठिकाणी सुद्धा इथे कोणताही टेडी इथे 100 रुपयाला पाहायला भेटतोय का. त्यानंतर इथे पूर्णच्या पूर्ण इथे बेल्ट आहेत, घड्याळ आहेत, त्यानंतर आपल्याला गॉगल्स आहेत त्यांची दुकानं आपल्याला पाहायला भेटतात या ठिकाणी. आणि त्यानंतर ना आपण पुढे पुढे जातोय ना तर पुढे पुढे अजून छोटी छोटी दुकानं आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा आणि येणाऱ्यांची इथे गर्दी आपल्याला तुम्ही पाहताय तर खूप जास्त आहे. इथे सुद्धा सर्वात मोठं दुकान आहे इथे प्लास्टिकच्या भांड्याचं. भाज्या किती का बघितलं. अशा प्रकारे ही भांडी आपण घरी जरी नेली तरी ती तुटणार नाही. ए प्रथमेश नमस्कार. तर प्रथमेश आपल्याला भेटलाय, तो मालवणवरून आलाय. आणि त्यानंतर इथे ब्लँकेट, स्वेटर याचं दुकान आहे. त्यानंतर इथे आपल्याला मोठे चादरी आहेत, सोलापुरी, कोल्हापुरी त्यांचं दुकान आहे. नंतर ब्लँकेट सुद्धा आहेत. त्यानंतर घरात लागणारी जी तोरणं आहेत ना त्याचं दुकान आहे. तिथे बार्गेनिंग केलं तर तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी पाहायला भेटतील आणि घेता सुद्धा येतील. त्यानंतर इथे जर्मनची भांडी, ते स्टीलची भांडीचं दुकान आपल्याला पाहायला भेटत आहे. आपल्याकडे इथे माकड वगैरे असतात ना त्यांना पळवण्यासाठी इथे गन आहे. हे बघा. त्यानंतर फ्रीजवर टाकायला इथे मॅट आहे त्यांची दुकान आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यानंतर इथे 3D प्रिंटेड वाले इथे फोटो फ्रेमचं दुकान आपल्याला इथे आहे. जत्रेला ना ही एक युनिक गोष्ट आलेली आहे आणि जे गेम लवर आहेत ना त्यांच्यासाठी एक मस्तपैकी इथे दादानी व्हॅन तयार केलेली आहे. मग एंटरटेनमेंट गेमिंग झोन. हे बघा म्हणजे त्या सीटवर बसून ना आपण गाडी. हा छोटा मुलगा आहे. किल्ला आहे ना पुरा तो तुम्ही घेऊ शकता. हे बघा आणि तो छोटा पोरगा एकदम निवांतपणे गाडी चालवतोय आणि हा एकदम मस्तपैकी गेमिंग झोन आपल्याला पाहायला भेटतोय.
या ठिकाणी सुद्धा एक मुलगा आहे, तोही सुद्धा इथे गाडी चालवतोय. तो काय करतोय? या ठिकाणी ना इथे नर्सरी आहे बघा. तर काय नर्सरीमध्ये ना फुलझाड आपल्याला पाहायला भेटतात ना, ते आपण बघूया. लीला नर्सरी. तर विविध प्रकारचे ते फुलझाड आपल्याला पाहायला भेटतात. एक आर्टिफिशियल सुद्धा आहेत आणि शोची सुद्धा झाडं आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे आपण मगाशी ना नर्सरीमध्ये गेलेलो ना, तर हे ते झाड घेतलेलं आहे. एक 300 रुपीज. बार्गेनिंग केलात तर सगळ्या गोष्टी भेटतील. आणि एक वेगळं त्यांनी एक युनिक नाव सांगितलेलं आहे. ते कुठचं नाव आहे ते मला पण माहिती नाही, पण आर्टिफिशियल झाड आहे, टेन्शन नाही निवांत. तर हा जो काळा आहे ना, तर तो मिनिमम 45 दिवसांनी फुलतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण बघू, घरी जाऊ आणि करू काही ते. त्यानंतर आपण आता ना इथे गाडी लावली आहे ना, तिथे आपण चाललेलो आहोत. आणि आता भरपूर गर्दी झाली आहे, त्यामुळे गाडी काढताना थोडासा प्रॉब्लेम येईल. पण इथे ना एक ना मिकी माऊस आहे, हे बघा. तो मालवण कट्टा आहेत ना, ते आपल्याकडचा एरिया आहे, त्याने तो मित्रांनी लावलेला आहे. खूप खूप आभारी मित्रा की इथे येऊन तू त्या गोष्टी करतोय. आणि त्यानंतर इथे आपल्याला इथे भेलपुरी, पाणीपुरी, उसाचा रस याची दुकानं आपल्याला इथे पाहायला भेटतात. आणि मगाशी गर्दी कमी होती इथे पार्किंगमध्ये. आणि गाडींची गर्दी बघा ते किती आहेत. ते गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत ते बघा किती त्या. तर चला आपण निघू आपल्या घरी. मंडळी, तुम्ही आता ना गर्दी पाहताय ना, ती आहे केरीच्या आजोबाची जत्रा आहे ना, त्याची आहे. आणि आता वाजलेले आहे बरोबर 11. आणि 11 वाजता इथे भरपूर गर्दी जमलेली आहे. आता ट्रॅफिकमधून आपल्याला बाहेर जायचं म्हणजे आपल्याला घरी. आणि हे सगळेजण येत आहेत जत्रेला. पण हे बघा गर्दी बघा किती आहे ती. त्या गर्दीतनं वाट काढत काढत आपल्याला घरी पोचायचं आहे. हे बघा मंडळी, आता व्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तर आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की श्रीदेव आजोबा मंदिराचा वार्षिकोत्सव कशा प्रकारे पार पडला. तो ही जत्रा बीचच्या साईडला असते, तुम्ही बघितलं असेल. आणि जत्रेला खूप सारी दुकानं लागलेली आहेत. आणि जर तुम्हाला कुठल्याही वस्तू घ्यायची असतील ना, तर आपल्याला जत्रेमध्येच मिळतात. पण इथे ना युनिक गोष्टी सुद्धा होत्या. तर तुम्ही जर इकडे जर येत असाल तर ही जत्रा नक्की अनुभवा, खूप चांगली भरते. आणि हा होता छोटासा केरी बीचवरच्या श्रीदेव आजोबा मंदिराचा वार्षिकोत्सवाचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.